सैफ अली खान हल्ला प्रकरणातील FSL रिपोर्ट मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला आहे। या रिपोर्टमधून सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा एकच असल्याचं आढळून आलेलं आहे। CCTV आणि पोलिसांच्या ताब्यात असणारा आरोपी एकच आहे। त्याला काही दिवसापासून आरोपी सैफ अली खान याच्या घरात घुसलेला होता आणि या सगळ्या संदर्भात आता पुढचा तपास सुरू होता। जो FSL रिपोर्ट आहे तो हाती आलाय, ज्याच्यावरून सैफवर हल्ला करणारा अर्थात सैफच्या घरात शिरलेला जो आरोपी आहे, जो CCTV मध्ये दिसतोय आणि पोलिसांच्या ताब्यात असलेला सध्याचा आरोपी आहे, हा एकच असल्याचं समोर आलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, काय नेमकं या FSL रिपोर्ट मध्ये म्हटलंय? रिद्धी, आपण पाहिलं तर सैफ अली खान प्रकरणातील आरोपी आहेत शरीफुल याच्या संदर्भात अनेक चर्चा आहेत त्या उपस्थित झालेल्या होत्या की सैफवरती हल्ला करणारा हा आरोपी नव्हता, परंतु पोलिसांनी 2 रिपोर्ट आहेत फॉरेन्सिकच्या माध्यमातून पुढे पाठवण्यात आलेले होते। ते म्हणजे एक या ठिकाणी फिंगरप्रिंटचा रिपोर्ट आणि दुसरा फेस रिकॉग्निशन रिपोर्ट जो FSL रिपोर्ट आहे। आणि याच संदर्भात जो रिपोर्ट आहे तो आता पोलिसांना त्याचा मिळालेला आहे आणि याच रिपोर्टमध्ये शरीफुल हाच आहे जो सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा होता आणि CCTV मध्ये आढळणारा आणि अटक आरोपी आहे तो एकच असल्याचा देखील या रिपोर्टमध्ये आहे ते उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या कोर्टामध्ये देखील हा जो संपूर्णपणे युक्तिवाद आहे तो करण्यात आलेला होता, परंतु आता या युक्तिवादाच्या संदर्भात काही रिपोर्ट देखील सादर करणार असल्याचे देखील पोलिसांनी सांगितलेले होते। त्यातील हा FSL रिपोर्ट आहे आणि याच FSL रिपोर्टच्या माध्यमातून शरीफुल हाच सैफ अली खानच्या घरी जाऊन हल्ला करणारा आरोपी असल्याचं देखील उघड झालेलं आहे। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।